नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 12वी युवक भारती या आपल्या पाठ्यपुस्तकातील कथा साहित्य प्रकार परिचय यामधील जी 1 नंबरची कथा आहे शोध, ती आपण समजून घेणार आहोत. त्या कथेचा आपण अभ्यास करणार आहोत. शोध ही कथा मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार व.पु. काळे यांची आहे. कथा विस्ताराने मोठे आहे, पण कथेमधील घटना, प्रसंग, पात्र, भाषाशैली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कथेचं वातावरण आणि कथेचं असणारं कथानक या दृष्टिकोनातून कथा आपण समजावून घ्यायची आहे. कथा समजावून घेण्यापूर्वी कथेतील पात्र, कथेतील महत्त्वाचा प्रसंग हे आपण थोडंसं समजावून घेऊया. या कथेमध्ये काही प्रमुख पात्र आहेत. त्यामधील अनु नावाचं जे पात्र आहे ते मुख्य पात्र आहे आणि अनुभवते संपूर्ण कथा फिरते. मग अनुची मैत्रीण मुक्ता, लेखक, त्याचबरोबर भिडे दाम्पत्य म्हणजे भिडे आणि भिडे वहिनी, त्यानंतर अनुचे वडील आबासाहेब, त्यानंतर टॅक्सीवाला आणि या कथेचं जे शेवट आहे ते शेवटामध्ये जी काही या कथेचं शोध हे शीर्षक दिलेलं आहे त्या शीर्षकाचं जे प्रमुख रहस्य आहे ते शेवटी अनु आपल्या तोंडून सांगते. त्या कथेतील शेवटचं असणारं जे पात्र आहे ते म्हणजे सुनीता आणि संपूर्ण कथा एका प्रसंगाभोवती फिरते. तो प्रसंग म्हणजे अनुचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध. म्हणजे अनुची 1 रुपयाची नोट हरवते आणि त्या हरवण्याच्या नोटेच्या शोधेमागे हे संपूर्ण घडत असतं. कथा विस्तारण मोठं आहे. कथानकातून आपण समजावून घेऊया. थोडक्यात कथेमध्ये प्रस्तुत कथेमध्ये काय म्हटलेलं आहे तर विपुल कथालेखन केलेल्या व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास, हा कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडतो हे सांगितलेले आहे. कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक यांची एकसंध गुंफण कशा प्रकारे केलेली आहे. प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यामधून नाट्य कसे निर्माण होते, अनु आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक फिरते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने येथे कथेचा अभ्यास करायचा आहे. कथेचा विषय, पात्रे, प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीने प्रत्यक्ष जीवन व्यवहाराशी सांगड साधणारे संवाद हे सगळे इथे आहेत. या कथेचा विकसनाच्या अंगाने म्हणजे कथा कशी विकसित होत गेली या दृष्टिकोनातून आस्वाद घेतला तर कथा अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकते. म्हणजे या कथेमध्ये अनु हे प्रमुख पात्र आहे आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध हा इथे घेतलेला आहे. म्हणजे कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असे 3 टप्पे आहेत. आपण प्रत्यक्ष कथा सुरू करू. समजावून घ्या कथा. इथे अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो. इथे सुरुवातीलाच म्हटलेलं आहे अनु, मुक्ता आणि लेखक हे 3 पात्र सगळ्यात पहिले आहेत. ह्यामध्ये ही मुक्ता आणि लेखक पुण्यातून मुंबईकडे अनुकडे आलेले असतात आणि मुंबईला अनु KM रुग्णालयात नर्सची सेवा देत असते, KM हॉस्पिटलमध्ये. आणि ही मित्रमंडळी तिला पुण्यातून मुंबईला भेटायला आलेली असतात आणि मुक्ताच्या रूमवर प्रसंग घडतो आणि इथून कथा सुरू होते. मग काय होतं, रात्री 12-12:30च्या सुमारास कुठं जाणार आणि बोलता बोलता इथे अनुच्या रूमवर रात्री 12-12:30 झाले. अनुचं जेवण आटोपलं होतं. हात धुवायला न जाते तशीच पानावर बसून होती. अनु मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला.
मुक्ताकडे नजर रोखत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. म्हणजे इथे कुठेतरी अनुचं बिनसलेलं होतं. अनुच्या 1 रुपयाच्या नोटेला कोणीतरी हात लावलेला होता. त्यामुळे तिचा पूर्णपणे मूड गेलेला होता. तिचा नाराजीचा स्वर होता. ही मुक्ता, त्यानंतर लेखक आणि बाकीची सगळी मंडळी तिची क्षमा मागत होती, पण ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. आणि घडलेली घटना घडून गेलेली होती. रात्रही बरीच झालेली. 100 वेळा बाई गं आमचं चुकलं असंच म्हणत जो तो अपराधीपणाने बोलत होते. जिना उतरणार होतो असंही चाललेलं. इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम. म्हणजे इथे मोठाच प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे अनुची 1 रुपयाची नोट आमच्या दृष्टीने महत्त्वाची नव्हती, पण अनुच्या दृष्टीने ती फार महत्त्वाची होती. सकाळीच पुन्हा सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय? बाब निव्वळ 1 रुपयासाठी होती आणि इतक्या वर्ष स्नेह विसरून अपमान करील असं काही शक्य वाटलं नव्हतं. पण ती अनु इनामदार होती हे विसरायला नको, कारण तिचा स्वभाव हा विक्षिप्त स्वभाव होता. ती एखाद्या हट्टाला पेटले तर ते पकडून बसायची आणि तिचा विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला अगदी पहिल्यापासून. म्हणजे BAला तर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून. आता इथे अनुची कथा मुक्ता सांगते की ती वेगळ्या स्वभावाची आहे आणि हट्टी आहे, जीवनवेडी आहे, ध्येयवेडी आहे. आणि तिने BA झाल्यानंतर आबासाहेबांचा म्हणजे घरचा वडिलांचा निरोप घेतला, रामराम ठोकला आणि ती घरातून निघून गेली. आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली. मुक्ता आता अनुची कथा सांगते. आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली तर एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सहज विचारलं, आबासाहेब अनु दिसत नाही कुठं? तर आबासाहेब म्हणतात, अनुने घर सोडलं. आता अनुने घर सोडलं, का सोडलं असेल ते पण आपण समजावून इथे घेतलं पाहिजे. अनुनं का घर सोडलं तर 5 वर्षापुरतं मी नाही समजलो. मी अनुने 5 वर्षासाठी घर सोडलं. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अनुसारख्या मुलीच्या बाबतीत तरी सवलत प्रथम हवी. ही सगळी चर्चा चालू असते. म्हणजे मुलांनीच घर का सोडावं, मुलीने पण सोडावं असं. फक्त 5 वर्षासाठी. पण का? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षांची सवलत दिली. म्हणजे काय पण? तर तिचं स्वतःचं एक म्हणणं होतं अनुचं, मी का घर सोडते? मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही. ह्यासारखे पणही मला करायचं नाही. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहे. म्हणजे कशी? हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझी स्वतःची असावी. त्या वर्षाशी कुणाचा संबंध असता कामा नये. मग मला त्याचा कुणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्हीसुद्धा 5 वर्ष मी एकटी जगणार म्हणजे निश्चित काय करणार? तर अनु म्हणते, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवत असतो. मला असं नाही, मला स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवायचं आहे. विचारावर छाया पडलेली असेल ती दुसऱ्याच्या विचाराची नको. आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मुलं त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतात. जे आईवडिलांचे शत्रू ते त्या मुलांचे शत्रू. याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेले जीव दुसऱ्याचं ऐकतो त्या क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिली स्वतंत्र नजर तो हरवून बसतो. मला 5 वर्ष एवढ्यासाठी एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा ह्यात किती अंतर आहे हे मला पाहायचं आहे. जगाकडे पाहताना मला माझा स्वतंत्र असा चष्मा हवा आहे. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन मला करायचं आहे. माझी स्वतःची स्वतंत्र मला नजर हवी आहे. त्यासाठी मला बाहेर जायचं आहे. म्हणजे ती बाहेर जाते, ती नक्की काय करणार? तर नोकरी करणार. कसली? आधी नर्सिंग शिकणार, नंतर नर्स होणार. नर्स हो, नर्सच का? हे तिनं 2 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे. का? तर ते आबासाहेब पत्र दाखवतात आणि म्हणतात, हे 2 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे, जीवनाचं सार
त्या 2 वाक्यात त्यांनी लिहिलेलं होतं. त्या पत्रातील 2 वाक्य होती महत्त्वाची. आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथे खऱ्या अर्थाने आपल्याला भेटतात. म्हणजे तिने मानव सेवेची खऱ्या अर्थाने विचार केलेला असतो. म्हणजे नर्स हा पेशा तिने स्वीकारलेला असतो. अनुनं मुंबईत KEMमध्ये नोकरी मिळवलेली असते आणि ती KEMमध्ये नोकरी करते. ती सरळ मार्गाची असते. अनुभवानं समृद्ध होत होती, समजुतीने वाढत होती. तिने निवडलेल्या व्यवसायात ती हरवून गेलेली होती. हे तिचं विश्व बनत होतं. तिने अख्खं KEM जिंकलं होतं. डॉक्टर, सर्जन्स, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या व्यवसायाच्या भगिनी आणि पेशंट मंडळीसुद्धा तिला सगळी हवी अशी सगळ्या तिच्या स्वभावाने तिच्या जवळ आलेली होती. अनु, तू डॉक्टर व्हायला पाहिजे. आणि एकदा मुक्ता म्हणते, अनु तू खऱ्या अर्थाने डॉक्टरच व्हायला पाहिजे होतीस. पण अनु काय म्हणते, डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटतं. मला जितकी बुद्धी परमेश्वराने दिली त्या पद्धतीने मी डॉक्टर पण होऊ शकले असते. शिक्षण पण मला परवडण्यासारखं होतं. अभ्यास मी पण तुफान केला असता. पण मला डॉक्टर व्हायचंच नव्हतं. का तर सेवा ह्याच दृष्टिकोनातून मला विचारलं तर डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची, तिची जबाबदारी अधिक महत्त्वाची. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे. कारण डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो, नर्सचा हात काळजापर्यंत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपलं. नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती या ठिकाणी माहितीच नको आहे, तर मला माणसांची माहिती हवी आहे आणि मला ती खऱ्या अर्थाने माणसांची सेवा करायची आहे. म्हणून हा मला पेशा आवडतो. डॉक्टर मंडळी फक्त रोग्याचा ताप पाहून मोकळे होतात. आम्ही ताप आणि मनस्ताप या दोघांचाही अभ्यास करतो. म्हणून मला हा पेशा निवडायचा आहे असं ती सांगते. ही अफाट अनु रागवली होती. निमित्त काय तर तिची 1 रुपयाची नोट घेतली हे या ठिकाणी घडलेलं होतं. ती देखील आम्ही मुद्दाम घेतली नव्हती. तर मुंबईच्या रूमवर ज्यावेळी मुक्ता आणि लेखक भेटायला गेले त्यावेळी या मुंबईच्या रूमवर त्यांचे आणखी एक मित्र म्हणजेच भिडे आणि भिडे वहिनी तिथे भेटायला आलेली. गप्पा खूप झाली, रात्र झालेली. मग आता बसने कसं जायचं, तर त्या भिडे वहिनीने आणि भिडेने ठरवलं आपण टॅक्सीने जाऊ. पण टॅक्सीने जात असताना रात्रीच्या सुट्या पैशांचा जर प्रश्न झाला तर टॅक्सीवाल्यावर हुज्जत कुठे घालत बसणार. म्हणून या ठिकाणी इकडे तिकडे शोधाशोध करून मुक्ता आणि सगळ्यांनी त्यांना सुटे 10 रुपये दिले. तरीसुद्धा 1 रुपयाची नोट त्यांना हवी होती. ती नोट अनुच्या टेबलवर काचेच्या खाली 1 रुपयाची नोट त्यांना दिसते. सगळ्यांनी वरची काच हलवतात आणि ती अनुच्या टेबलवर ठेवलेली काचेच्या खालची 1 रुपयाची नोट ते काढतात. मी आणि भिड्याने टेबलावरची ती अखंड काच उचलली आणि ती काढली जाते. एकाएक अनुचा नूर बदलला आणि ज्यावेळी ही टेबल खालची जीवाभावाने जपून ठेवलेली ही 1 रुपयाची नोट कोणतरी घेतलं हे जेव्हा अनुला कळतं तेव्हा अनुला राग येतो आणि तिचा राग अनावर होतो. ती शांत होते, बोलत काय नाही. तेव्हा मात्र सगळ्यांना कळतं हा सगळा प्रश्न 1 रुपयाच्या नोटेमुळे घडलेला आहे. किती वेळ हा सगळा इतिहास आठवत मी गॅलरीत उभा होतो. मुक्ता आत गेली. अनु काय करत होती हे कळत नव्हतं. तेवढ्यात मुक्ता गॅलरीत आली. मी पाहिले तर मुक्ताच्या अंगावर बाहेर जायचे कपडे. हे काय, बाहेर जायचे आता कुठे? भिड्यांकडं. म्हणजे अनु ही 1 रुपयाची नोट मिळाल्याशिवाय शांत बसणार नव्हती. म्हणून मुक्ताने ठरवलं आपण भिड्यांकडे जाऊ आणि ती 1 रुपयाची नोट परत घेऊन. अनु तीच नोट नेमकी टॅक्सीवाल्याला गेली असेल, कारण सुट्या पैशांचाच प्रश्न होता. इथे आता प्रश्नोत्तरं होतात. मुक्ता म्हणते, लेखक म्हणतात की ती 1 रुपयाची नोट आपण शोधायला गेलो, पण तीच नोट जर टॅक्सीवाल्याकडे गेली असेल तर आपल्याला ती कशी सापडणार? गळ घालू नको, पण आपण ती नोट शोधली पाहिजे. आणि नोट शोधण्याच्या विचारानं ही सगळी मंडळी बाहेर पडतात.
तर इथे गेल्यानंतर भिड्यांच्या घरापाशी समतुतीतपर्यंत जायला हवं. त्या वेड्यात आम्हाला भाग घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं आणि ही सगळी मोहीम 1 रुपयाची नोट शोधण्यासाठी भिड्यांच्या घरी गेली जाते. आणि तिथे गेल्यानंतर काय होतं बघा, नोट मिळवण्यासाठी जो तो मनोमन विचार करतो तर नोट मात्र मिळाली पाहिजे. आणि इथे आता हा सगळा प्रवास भिड्यांच्या घरी पोहोचला. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच मी टॅक्सी थांबवली. पोलीस स्टेशनच्या समोरच्याच इमारतीत 4थ्या मजल्यावर भिडे राहत होते. तिथे गेलो आम्ही. ताबडतोब बसलो. 4 जिन्यांचा परिणाम. चालत जाऊन 4 जिन्यांचा प्रवास करून वरती गेल्यानंतर त्यांना भिड्यांचं घर सापडलं. काय सांगता का, आमच्या घरून निघून तर चांगला 1.5 तास झाला, असं मुक्ताने भिड्यांना विचारलं. म्हणजे भिडेसुद्धा काही वेळापूर्वी तिथे आलेले. म्हणजे ते 1-1.5 तासापूर्वी निघालेले भिडे आणि भिडे वहिनी वेळेत त्यांच्या रूमवर पोहोचलेली नव्हती. इतका वेळ काय झाला, कारण काय? तर इथल्याच चौकात एक म्हातारा आमच्या टॅक्सीखाली आला. म्हणजे भिडे वहिनी आणि भिडे मुक्ता आणि अनुकडून निघाली आणि टॅक्सीवाल्याच्या समोर एक म्हातारा आला आणि तिथे सगळा घोळ झाला. अपघात झाला. टॅक्सीवाल्याची 1% देखील चूक नव्हती. त्या टॅक्सीवाल्याला वाचवायचा प्रयत्न आम्ही केला आणि त्याच्यामागे पोलीस केस, तो गरीब होता, त्याच्यामागे बाकी काही लागू नये म्हणून आम्ही त्याला वाचवण्यात जबानी देण्यासाठी आणि त्या म्हाताऱ्याला घेऊन नायर या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. पोलीस स्टेशनला गेलो आणि आम्ही नंतर घरी आलो. म्हणजे भिडे असल्या गोष्टी केवळ तुम्हीच करून जाणे नाही तसं नाही, पण तो पोलीसचं लचण आम्हाला नको होतं. परंतु टॅक्सीवाला गरीब होता, त्याच्यामागे काही नको. त्याने नवीनच टॅक्सी घेतलेली म्हणून आम्ही त्याला चांगला माणूस होता म्हणून त्याला मदत केली. असा सगळा इतिहास पाहिल्यानंतर आता 1 रुपयाची नोट शोधायची कशी, हा सगळा प्रश्न सुरू होतो. मग तुम्ही का आलात असं भिडे विचारतात. त्यावेळी मात्र मुक्ता आणि लेखक सांगतात, भिडेसाहेब, मगाशी आपण जी टेबलावरची काचेच्या खालची जी नोट काढली त्या नोटेसाठी आम्ही इथे आलो आहोत. त्या नोटेच्या बाबतीत आमच्या अनुच्या भावना आहेत. अहो, आणि तीच नोट नेमकी गेली असेल तर या ठिकाणी नोटेचा शोध होतो. 1 मिनिट थांबा, बोला. तुमचा शोध खुंटला असेल तर म्हणता येणार नाही. नोट शोधायला सुरू होतं. नोट भिड्यांकडे नसते. मग ते विचारतात, बहुतेक ती टॅक्सीवाल्याकडे गेलेली असणार. अक्क लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन त्याच्यासाठी पहारा करतंय. त्याने नीट सांगा हो. भिडे वहिनींनी भिड्यांना माफक प्रमाणात दम भरला. सगळं सांगतो असं म्हणत भिड्यांनी शर्ट चढवला आणि ते लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनकडे टॅक्सीवाला ज्या ठिकाणी होता तिथे गेला. तिथे गेल्यानंतर त्या पोलीस स्टेशनचे प्रमुख इन्स्पेक्टर साळवीने त्यांचं स्वागत केलं आणि म्हणतात, भिडे साहेब, तो मगासचा टॅक्सीवाल्याला तुम्हाला फारच आवडलेला दिसतोय, तुम्ही परत का आला? तर आम्हाला त्याला भेटायचं आहे. मग ते म्हणतात, आताच तो कुठेतरी गेला, शोधूया आपण त्याला. मग आमच्याकडे पाहत तो म्हणाला, साहेब, खरंच सांगतो, टॅक्सीवाल्यांना कुणीही एवढी मदत करत नाही. टॅक्सीवाला आल्यानंतर टॅक्सीवाल्यांचे आभार मानतो, तुम्ही मला मदत केली. पण मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले, त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. हे विचित्र मागणे ऐकून त्याला नवल वाटलं. भिडे सांगतात की तुम्हाला मगाशी भाड्याच्या पैशाची 1 रुपयाची नोट दिली, ती आपल्याला बदलून घ्यायची आहे. मग ती कशी बदलणार? माझ्याकडे ती नोट नाही आहे. ते शोधतात. नोटावर लिहायची मला सवय नाही. भिडे म्हणाले, या इकडे. आम्ही सगळे दिव्याच्या उजेडात आलो. टॅक्सीवाल्याने खिशातले सगळे पैसे काढले. नोट शोधली पण तिथे काही नोट मिळालेली नाही. शोधाशोध केल्यानंतर कळलं की तुम्ही कुठे कुठे गेलात, तर भूक लागल्यानंतर समोरच्या हॉटेलमध्ये गेलेलो असंच टॅक्सीवाला सांगतो. मग सगळी मोहीम त्या हॉटेलवाल्याकडे जातात. हॉटेल मालकाला भेटतात. हॉटेलचे मालक शंकरराव सगळे पैसे काढतात, बंडलच्या बंडल बाहेर काढतात आणि तुम्हाला हवे असलेली नोट तुम्ही शोधून घ्या असे म्हणतात. पण एवढ्या याच्यात नोट सापडणार कशी म्हणून अनुला विचारतात, नोटेवर काय ओळख आहे का? तर म्हणतात, अनु सांगते, त्या नोटेवर लाल अक्षरात बॉल पेनने सुनेता असं नाव लिहिलेलं आहे. नोट मिळाली. शंकररावांचे आभार मानले. आम्ही रस्त्यावर आलो. अनु, आता धीर धरणं अशक्य आहे. या नोटेचा इतिहास आम्हाला तू सांगायला हवा. आणि आता इथे सगळेजण अनुला विचारतात, आम्हाला आता तू या 1 रुपयाच्या नोटेचा इतिहास सांग की एवढ्या रात्री आपण या 1 रुपयाच्या नोटेसाठी सगळे शोधतो. 1 रुपयाच्या नोटेसाठी तू नाराज झालेलीस, त्या असणाऱ्या नोटेचा विश्वास आम्हाला सांग. मग अनु आपली 1 रुपयाच्या नोटेची कथा सांगते. या कथेला शोध असं नाव का दिलं ते तुम्हाला लक्षात येईल.
आजचा दिवस निराळाच. मुंबईत रात्री 2:30 वाजता अनु आपली कथा सांगते. आजचा दिवस निराळाच. मुंबईत रात्री 2:30 वाजता दुकानाच्या पारीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मुक्ता, भिडे, पती पत्नी, तो टॅक्सीवाला आणि अनु असे सगळे आम्ही एकत्र बसलो होतो आणि अनु सांगत होती आणि ती कथा आपण ऐकत होते. आता अनु आपली कथा सांगते. नर्स म्हणून मी 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. दीड महिन्यापूर्वीची कथा. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तिथं मला खरं तर उभं राहावत नव्हतं, परंतु ड्युटी आपल्याला स्वीकारावी लागते. आणि त्याच वेळी सकाळी 8-9च्या सुमारास एक मुलगी ॲडमिट करावी लागली. तिची आशा सगळ्यांनी सोडलेली होती. तिच्या घरची मंडळी, तिची आई, आजूबाजूच्या मावश्या सगळ्या तिला घेऊन आलेली होती. आम्ही सगळं डॉक्टरने तिला सलायन, ब्लड हे सगळं लावलं. पोरगी नक्षत्रासारखी होती. तिच्यासाठी माझाही जीव, एकीकडे प्रार्थना चाललेली होती. सगळं चाललेलं होतं. पण त्याच वेळी ती मुलगी हळूच डोळे उघडायची आणि म्हणायची, या नळ्या काढा, म्हणजे सलाईन वगैरे ज्या लावलेल्या आहेत हातापायाला ते सगळं काढा, मला यातना होतात. शेवटी डॉक्टरांना विचारलं. अनुने, म्हणजे अनु नर्स म्हणून काम करत असते, ती विचारते, हे सगळं काढू का? फार तर 3-4 तासही काढेल. ती आता जगणं अशक्य आहे. तिच्या सगळ्या काढा. शेवटचे काही तास तिला सुखाने तरी जगू देना. तिचे नळ्या काढतात. डॉक्टर म्हणाले, फक्त ऑक्सिजन ठेवा. एक नळी काढून टाकली जाते. डोळे उघडले. शीन व लागी आवाजात ती म्हणाली, थँक्यू ताई. मी तिला म्हणाले, बेटा लवकर बरं व्हायचं. एवढी नळी मात्र ऑक्सिजनची काढू नको. मी उद्या भेटेन. असं म्हणून तिची ड्युटी संपते. अनुची ती घरी जाते. दुसऱ्या दिवशी ड्युटीवर आल्यानंतर कळतं की आदल्याच दिवशी ती मुलगी या जगातून निघून गेलेली असते. त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. तिने मला एका बाजूला नेलं. हातात एक पाकिट ठेवलं. त्यात 25 रुपये होते. हे काय? मी विचारलं. ती बाई म्हणाली, म्हणजे त्या सुनीता नावाची जी मुलगी वारली तिची आई म्हणाली, तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात. मी म्हणाले, सिस्टरप्रमाणे वागले? बहीण, सख्खी बहीण म्हणताना पैसे कसले देता? तिची मी खूप समजूत घातली अनुने, तरी ती ऐकायला तयार नव्हती. कमीत कमी 1 रुपयाची नोट तरी ठेवा. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे. तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्या. तुम्ही गेल्यावर ती मला म्हणाली, ही नर्स ताई चांगली आहे. तिनं हातापायाच्या सुया काढल्या. मी आता झोपते. माझ्या उशी खाऊचा रुपया त्या ताईला दे. म्हणूनच त्या सुनीताने दिलेला 1 रुपयाची नोट म्हणून ती अनुच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. त्या सुनीता नावाच्या मुलीने खाऊसाठी ठेवलेली 1 रुपयाची नोट उशीखाली ठेवलेली होती आणि तीच नोट सुनीताच्या आईने अनुला दिलेली होती. म्हणून त्या नोटेशी तिचा संबंध होता. ही हकीकत अनु सांगत होती. अगदी दुःखाने सांगत होती. थोडा वेळ थांबून रुमालाने डोळ्याच्या कडा ती पुसत होती. हीच ती नोट. आम्ही सुन्न होऊन बसलो होतो. सगळीकडे शांतता होती. तितक्यात संत स्वरात तो टॅक्सीवाला म्हणाला. अतिशय महत्त्वाचं तो बोलत होता. हे जीवनाचं तत्त्वज्ञान तो सांगत होता. काय म्हणत होता बघा? तत्त्वज्ञान काय सांगत होता? ताई, असं पेशंटमध्ये मन गुंतवून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं. मग भविष्यकाळी खराब होतो. नजर नेहमी समोर होई, एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पाहणा, माझा पेक्षा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्याने सुरू केला आहे. केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटतं हा पॅसेंजर टॅक्सीतून कधीच उतरू नये, पण त्याचंही डेस्टिनेशन ठरलेलं असतं. या आगे खडी करू असं म्हणताच गाडी मुकाट्याने उभी केली जाते. मग मीटरचा आकडा पुसायचा. मनावर रेंगाळू पाहणारा तो पॅसेंजर त्याबरोबर पुसून टाकायचा. परत नवीन पॅसेंजरचं स्वागत करायचं. अशा प्रकारचे जीवन आहे. वर्तमानाला चिकटून चालायचं नाही. ताई, तुमचा आणि माझा पेशा असा एकच आहे. तुम्ही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. क्वार्टर कोण आला नवा तेही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल नाही तर रस्त्यावरचा कोणीही
असेल. आपण आपला कॉट नंबर सांभाळायचा. त्याचा शब्द आणि शब्द भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती. इतकंच. तिने विचारलं, सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? इथे साधा टॅक्सीवाला अनुला इथे जीवन तत्त्वज्ञान सांगत होता. येत नाहीत ना, पण काय करणार? या रुपयाच्या नोटेमागे तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. नोट एक जड वस्तू, शोधल्यावर सापडणारी. म्हणूनच आम्ही सर्वांनी त्या वेडेपणात भाग घेतला. पण त्या हातातून निसटलेल्या सगळ्यात गोष्टी अशा मिळत नाहीत. या एका आठवणीपायी वेड्यापिशा होत तुम्ही धावाधाव केलीत, नोट मिळवलीत. तुम्ही भाग्यवान आहात. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. सोपं कसं काय? माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. कसं काय? आता टॅक्सी ड्रायव्हर काय म्हणतो बघा. माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. एका नोटेसाठी तुमची एवढी अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल? काय करावं सांगता? म्हणजे या जगातून माझी मुलगीच ती सोडून गेली तर मी कुठे शोधणार? ती परत मिळणार नाही. तुमची 1 रुपयाची नोट परत मिळणार होती म्हणून तुम्ही सगळी शोधाशोध केली. म्हणजे जीवन हे असंच आहे. आपण त्यामागे न धावता आहे ते जीवन आनंदाने आपण जगलं पाहिजे, असं जीवन तत्त्वज्ञान तो या ठिकाणी सांगतो. ते वपू काळेंनी समारोपामध्ये काय नेमकं सांगायचं तर 1 रुपयाच्या नोटेबरोबरच मानवी जीवनातील भावभावना, आंदोलने यांचा विचार केला आहे. समर्पक प्रसंग, उठावदार व्यक्तिरेखा, प्रभावी व चपखल संवाद, ओघवती भाषा हे या शोधकथेचे शीर्षक इथे आपल्याला अतिशय समर्पक वाटते. काही महत्त्वाचे मुद्दे पण इथे आहेत, ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. हे कथेमध्ये समजून घ्या. मध्यवर्ती कल्पना, अनु नावाच्या व्यक्तिरेखेभोवती ही कथा फिरते. तिच्या निमित्ताने समाजात स्वतंत्र विचाराची तरुणी असते हे सांगायचा लेखकाचा प्रयत्न आहे. परंपरा काही गोष्टींना मुभा देत नाही व त्याला छेद देऊन काही नवीन विचार समोर कसे येतात हे या कथेत वाचकांना सांगायचं आहे. उत्कंठा वाढवणारी आहे. 1 रुपयाच्या नोटेचा शोध या ठिकाणी आहे. मानवी भावभावना समृद्ध करणारी ही एक वेगळी कथा आहे. हे तुम्ही कथेचे हेतू पण समजावून घ्या, वाचून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल या कथेमागे हेतू काय आहेत. आता इथे या ठिकाणी अनु, टॅक्सीवाला या घटना कशा कशा बदलत गेल्या त्या पण इथे आपल्याला सांगितलेल्या आहे. म्हणजे वपू काळे या कथाकाराने या शोध या कथेतून आपल्याला शोध ही कथेचं शीर्षक का दिलं आहे, 1 रुपयाच्या नोटेचा शोध का घेतला जातो, माणूस कशा प्रकारे वागतो, त्यानंतर जीवन तत्त्वज्ञान शेवटी कशा प्रकारे कथेमध्ये शेवटी सांगितलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. ही कथा पुनश्च एकदा वाचा, तिचं कथानक समजून घ्या, पात्रप्रसंग समजून घ्या, भाषाशैली समजून घ्या, प्रसंग समजून घ्या. वपू काळेंची एखादी कथा वाचा, इतर कथाकारांची एखाद दुसरी कथा वाचा. म्हणजे कथेमध्ये घटना, प्रसंग, पात्र, भाषाशैली, वातावरण हे सगळं कशा प्रकारे असतं, कथा हा साहित्य प्रकार कसा आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि ही शोध ही कथा पुनश्च एकदा वाचा, कथानक समजून घ्या आणि त्या खालच्या कृती तुम्ही सोडवा. धन्यवाद.